मंडळी, आज आपण बघणार आहोत डाळीतला शेवगा. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण सुरुवातीला शेवगा कट करून त्याची सालं काढून आपण पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्याला एक 10 मिनटं शिजून घेणार आहे, पातेल्यामध्ये शिजून घेणार आहे. तर ह्या साईडला आपण आहे ना 2 समप्रमाणात डाळ घेतलेल्या आहेत, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ, आणि छोटासा टोमॅटो टाकलेला आहे आपण त्याच्यामध्ये, आणि त्याला 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी आपला भात तयार आहे जेवणासाठी. चला तर मग रेसिपी बघूया. 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आपण फोडणीसाठी. कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. सुरुवातीला मोहरी, जिरे आणि ठेचलेला लसूण आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये. कढीपत्ता नव्हता, कढीपत्ता टाकला तर खूपच भारी, पण नव्हता म्हणून नाही टाकलेला. तुम्ही नक्की टाका त्याच्यामध्ये. तर पावडर मसाले टाकूयात आपण त्याच्यामध्ये. हळद, धना पावडर, लाल तिखट, आपला घरगुती कांदा मसाला आणि थोडासा गरम मसाला, आणि 1 चमचा आपण त्याच्यामध्ये सांबार मसाला टाकणार आहे, आणि 1 चमचा आपण शेवटे टाकणार आहे. तर थोडासा मसाला परतला की आपण त्याच्यामध्ये शिजवलेला शेवगा जो आहे पाण्यासहित तो आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये. त्यात टाक. एखाद 2 मिनिट आपण त्याला उकळी येऊ द्यावे. तर अशा प्रकारे उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये शिजवलेली जी डाळ आहे ते आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये. तुम्ही शेवगा बघू शकता, आपण जास्ती गाळ केलेला नाही आहे. अशा प्रकारे थोडं शिजवून घ्यायचं आहे. शिजवलेली डाळ टाकली आपण त्याच्यामध्ये. आपल्याला आता घट्ट दिसतंय, पण आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार. तुम्हाला जसं पातळ घट्ट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. त्याला मिक्स करून घेऊयात आपण. आणि ज्या कुकरमध्ये आपण डाळ शिजवलेली त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आपण गरम करून घेणार आहे. आपलं चॅनल नवीन आहे, अशा साध्या सिंपल घरगुती तुम्हाला पद्धतीच्या रेसिपी भेटतील बघायला. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, आणि सपोर्ट असू द्या आपल्याला. गरम केलेलं पाणी टाकलेले आपण, पण तो पाणी टाकतानाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण पाणी टाकलेले, आणि आपल्याला घट्टच हवे आहे थोडीशी, म्हणून आपण जास्त अजून पाणी नाही टाकणार. अजून पाणी टाकलं तरी चालेल, जास्त लोक असेल तर. मस्त भातावर खायला छान लागतं. आपण शेवगा शिजताना मीठ टाकलं थोडं. आता चवीपुरतं जेवढं मीठ लागेल तेवढं टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला तो मसाला आहे, सांबार मसाला, तो 1 चमचा टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये. आणि एक उकळी काढायची आपल्याला. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, ती पण आपण टाकून घेणार आहे. अशा प्रकारे 1 5 मिनटं उकळी काढली की आपला शेवगा तयार आहे खाण्यासाठी. बघू शकता मस्त झालेला आपला शेवगा. आपण प्लेट करणार आहे खाण्यासाठी. ही प्लेट आपण मुलांना देणार आहे खायला. तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा नक्कीच.
प्रत्येकाची पद्धत जवळजवळ सारखीच असते. थोडं इकडे तिकडे मसाले होतात, करण्याची पद्धत थोडी बदल असतो. असाही करून बघा तुम्ही. नवीन शिकणारे असेल त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे. मस्त फरशा पाडणारे आता ते. परत एकदा म्हणतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मंडळी.